जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निकालाआधीच भाजप आणि महायुतीनं सिंधुदुर्गात मोठी आघाडी घेतली आहे। उबाटा सेनेला एकामागून एक धक्के बसत असताना उबाटाच्या नेतृत्वावर उमेदवारांचा विश्वास नसल्याचा थेट टोला पालकमंत्री नितेश राणे यांनी लगावलाय। तर दुसरीकडे घोडेबाजार झाल्याची टीका उबाटाकडून करण्यात आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाआधी सिंधुदुर्गात महायुतीचा करिश्मा पाहायला मिळतोय। उबाटा आणि मनसेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खारेपठाण प्राची इसवलकर भाजप, जानवली सौ रुहिता राजेश तांबे शिवसेना शिंदेगड, पडेल देवगड सौ सुयोगी रवींद्र घाडी भाजप, बापर्डे देवगड सौ अवनी अमोल तेली भाजप, बांद्रा प्रमोद कामत भाजप। कणकवली तालुका पंचायत समिती महायुतीतून बिडवाडी सौ अंजना संतोष राणे भाजप, बरवडे सोनू सावंत भाजप। तर देवगड तालुका पंचायत समितीतून पडेल अंकुश यशवंत ठुकरूळ भाजप, ताडण गणेश सदाशिव राणे भाजप, बापर्डे संजना संजय लाड भाजप। वैभववाडी तालुका पंचायत समितीतून कोकीसरे सौ साधना सुधीर लकाशे भाजप। खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुती अधिक मजबूत होत असून पालकमंत्री नितेश राणे यांनी उबाटा सेनेला जोरदार धक्का दिलाय। महाविकास आघाडीची सिंधुदुर्गात अधिकृत भावपूर्ण श्रद्धांजली झाली आहे असा टोला लगावत नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळेच उमेदवार अर्ज मागे घेत असल्याचं नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय। अधिकृत सिंधुदुर्गामध्ये महाविकास आघाडी उबाटाची राजकीय भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे। जनतेला कळून चुकलेलं आहे, त्यांच्या उमेदवारांना कळून चुकलेलं आहे की आम्ही उमेदवारी घेतली तरी जनतेचा विकास आम्ही उबाटा आणि महाविकास आघाडीकडून करूच शकत नाही, हे शिक्कामोर्तब झालं असल्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी फॉर्म स्वतःहूनच मागे घेतलेला आहे। हा नेतृत्वावर असलेला अविश्वास उबाटाच्या ह्याच्यामुळे हे सगळे तुम्हाला निकाल महायुतीच्या बाजूने लागताना दिसत आहेत। एका मागोमाग एक उबाटाचे उमेदवार अर्ज मागे घेत असल्यानं उबाटाच्या गोटात खळबळ उडाली आहे। उबाटा सेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी भाजपावर गंभीर आरोप केलेत। आमच्या उमेदवारांना पैशांचं आमिष दाखवून अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, जिल्हा परिषद उमेदवाराला 10 लाख रुपये आणि पंचायत समिती उमेदवाराला 5 लाख रुपये असा इथे रेट काढलेला आहे। जर तुम्ही विकास कामं केली होती तर जावा समोर, लोकांच्या समोर जाऊन दे, तुमचे उमेदवार समोर हिंमत असेल तर इलेक्शन लढवा। गेली 9 वर्षांनी हे जिल्हा परिषदचं इलेक्शन होत आहे, निवडणुका होत आहेत आणि ते निवडणूकसुद्धा तुम्ही फेअर करत नाही आहे। ही लोकशाही संपवण्याचं काम भाजप करत आहे। खरं म्हणजे निवडणुकाच झालं नाही तर लोकांना मतदान कसं करायला मिळणार, जनतेला मतदान कसं करायला मिळणार। दरम्यान उबाटाकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळेच जबरदस्तीने उमेदवारी दिली गेल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केलाय। आम्ही कोकणावरही दबाव टाकत नाही, मात्र विकास कोण करणार हे लोकांना माहीत आहे, म्हणूनच उमेदवारी अर्ज मागे घेतले जात असल्याचं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय। या पक्षाकडे कोणी उमेदवार तसे ताकदीचे सापडले नाहीत। धरून पकडून उमेदवारी द्यायची, कळल्यानंतर की आपल्याला कशासाठी उमेदवारी इकडे दिली त्यांनाही माहीत नाही। अशा परिस्थितीमध्ये ते फॉर्म मागे घ्यायच्या प्रक्रियेत गेले आणि त्यांना माहिती आहे विकास कोण करू शकतो, डेव्हलपमेंट कोण करू शकतो, पैसा कोण आणू शकतो पंचकृषीत जिल्हा परिषदेमध्ये, आणि म्हणून ते आपल्याकडे वळतात। कुठेही आम्ही कोणाला जबरदस्तीने किंवा कोणाला फोन करून की आमच्याकडे या असं एकही उदाहरण तुम्हाला भेटणार नाही। उबाटाचे उमेदवार एका मागोमाग अर्ज मागे घेत असताना उबाटाचे वरिष्ठ नेते मात्र सुशेगात असल्याचं चित्र दिसतंय। माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक उर्वरित उमेदवारांची मनधरणी करणार का की येत्या काही तासात उबाटाला आणखी धक्के बसणार, हा सवाल आता सामान्य नागरिकांसह राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जातोय। विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।